साधी सोपी रेसिपी सिरीजमधली आणखी एक रेसिपी आज शेअर करते आहे। रेसिपी क्रमांक आहे 80। आज बनवते राजगिराचा उपमा। थोडी वेगळी रेसिपी आहे पण खूप पौष्टिक आहे, अतिशय सोपी आहे। इथे मी राजगिराच्या लाया घेतल्या होत्या, 4 वाट्या मी इथे राजगिराच्या लाया घेतल्या होत्या। या थोड्याशा जास्त घ्यायच्या, कारण आपण जेव्हा उपमा करतो तेव्हा शिजवल्यानंतर थोड्याशा त्या आळतात, म्हणजे कमी होतं त्याचं प्रमाण, त्यामुळे प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आपल्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा। आणि त्याला मी मिठाचं पाणी लावून घेतलं। मिठाचं पाणी अगदी थोडंसं शिंपडून घ्यायचं, अगदी फार जास्त नाही लावायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होतात। आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, जिरे मोहरीची फोडणी केली, हिंग घातला थोडासा, तसंच मी यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला, त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं देखील घातली। आपण नेहमी जसा उपमा करतो अगदी तशी रेसिपी आहे, काही यामध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त रव्याच्या ऐवजी इथे आपण राजगिरा वापरतो आहे। आता कांदा छान परतून झाल्यानंतर त्यावर अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घातला आणि तो थोडासा मऊ पडेपर्यंत परतून घेतला। त्यानंतर यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हळद घालू शकता। आता मी यामध्ये राजगिरा घातला आहे, ज्याला आपण मिठाचं पाणी लावून ठेवलं होतं। इथे माझं थोडंसं मिठाचं पाणी जास्त झालं आणि त्यामुळे तिथे थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या वाटत आहेत, पण त्या नंतर सुटतात। आणि इथे आपण चव बघून नंतर वरून पुन्हा त्यावर मिठाचं पाणी घालू शकतो किंवा थोडंसं मीठसुद्धा घालू शकतो। छान असं एकजीव करून घेतलं आहे मी इथे, बघू शकता तुम्ही। हे एक फक्त वाफ काढून घ्यायची आणि आपला राजगिराचा उपमा इथे खाण्यासाठी तयार आहे। मस्त अशी कोथिंबीर पेरायची, लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे त्याला एक चटपटीत अशी चव येते। नेहमी आपण शिरा, उपमा, पोहे वगैरे करतच असतो, पण कधीतरी चेंज म्हणून ही रेसिपी नक्की करून बघा। कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा। थँक्यू।